तपोवनच्या वृक्षतोडीवर आता राजकारण चांगलंच तापलंय। शासनाचं डोकं कुठे? मनसेनं महायुतीवर आता संताप व्यक्त केला। मनसेला या प्रकरणात आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, झाडांची कत्तल करू देणार नाही असा इशारा आता अविनाश अभ्यंकर यांनी सरकारला दिलेला आहे। मला कळत नाही शासनाचं डोकं नक्की ठिकाणावर आहे का नाहीये। एका बाजूने सतत तुमच्याच माध्यमातून घोषणा चालू असतात, पर्यावरण वाचवा, निसर्गाचा समतोल राखा। ही झाडं जी अनेक वर्षाची आहेत त्या कशासाठी तोडतायत? दुसऱ्या जागा नाही आहेत का? तर जागा असणार नक्की 100%, परंतु त्यात सुद्धा काहीतरी अर्थकारण असेल। ही झाडं कशासाठी तोडायची आहेत, का तोडायची आहेत, नंतर याचा कशा प्रकारे सदुपयोग करायचा आहे या लोकांना। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे, कुठल्याही प्रकारे त्या झाडांना हात लावता कामा नये आणि तो हात लावलेला आम्ही कोणी महाराष्ट्र सैनिक सहन करणार नाही। कारण कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये। पर्यायी जागा, उत्तम जागा, चांगली जागा जर मनात असेल तुम्हाला नक्की देत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।